संतांमध्ये आणि आपल्यामध्ये फरक आहे. आपलं चित्त प्रपंचाला भेटते का? भेटते का? काय काय आपल्याकडे माणूस शेवटच्या काळामध्ये असतो आणि शेवटच्या काळामध्ये असल्यावर सुद्धा त्याची धावपळ काय आहे? पाहजो बरं ते असं करजो, पाहजो बरं ते तसं करजो. अरे ते करणं हे करणं जाऊ दे, ते होत राहील. तुझं काय करायचं आता? तू राहणार नाहीये इथं. कधीपर्यंत करायचा प्रपंच? प्रपंच शब्दाचा अर्थ होतो विस्तार. प्रपंच शब्दाचा अर्थ होतो विस्तार. विस्तार जोपर्यंत आपल्यामध्ये काही सामर्थ्य असते आणि गरज असते तितका केला पाहिजे. किती करायचा? किती करायचा? 80,000 बायका चांगल्या होत्या तरीही रामाची बायको. हा प्रपंच आहे. हा प्रपंच आहे. पैसा 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 नाही का लोकांकडून? कमवावं वाटत नाही का? घरदार. महाराज एक गोष्ट अजून फार काळजीपूर्वक आहे का बरं. आम्ही त्या गोष्टी करता जीवन जगतोय की ज्या गोष्टी आम्हाला सोबत घेता येत. किती चांगलं घर बांधा, कितीही पैसा कमवा, कितीही मोठं काही तुमची गाडी किती मोठी असू द्या, पण सोबत तुम्हाला काही नेता येत नाही. आणि जे विनाशी आहे त्या विनाशी तत्वाकरता आयुष्य जे घालवतात ना, काय त्यांच्या आयुष्यातील काय? आयुष्य संपल्यानंतर तुम्हाला समोरचा जो प्रवास आहे, अहो शरीर संपलं म्हणजे आयुष्य संपत नसते. हे शरीर संपलं म्हणजे यात्रा संपत नसते. ती यात्रा फिरणारच आहे. मग ती यात्रा फिरत असताना त्या यात्रेकरता समोरची तयारी काय केली आपण? आमची तयारी हीच आहे. कोणालाही विचारा सगळेजण कोणालाही विचारा, काय महाराज कसा आहे, काय दादा कसा आहे? सगळं ठीक आहे. पोराचं लग्न झालं, आता नातू झाला, आता हे झालं ते झालं. अरे हे सगळं ठीक आहे रे बाबा. नामस्मरण किती केलं? गाथा ज्ञानेश्वरी किती वाचली? जी रामकथा ऐकत होता वाकडे महाराजांच्या मुखातून, त्या रामकथेतलं काय तत्वज्ञान तुझ्यापाशी आलं? संसारी लोकांचा स्वभाव जे असते ना, नाशवान वस्तूवरच लक्ष देणं असते. काका आमच्या सोबत येतात, त्यांनी आताच सांगितलं काल येता येतात. मग आल्यानंतर आमच्याकडे असे बरेच जण आहेत का त्यांना वाटते फिरणारे लोकांना पाकिटच भेटते. तर ते कीर्तन कसं झालं, काय कसं झालं, कोणत्या गावातला अनुभव काय होता याच्यावर लक्ष नाही. पाकिट किती होतं, पाकिट किती होतं. आता त्यांची काय चूक? बरेच जण पाकिटासाठीच तर जगून राहिले. त्यांची काय चूक? स्वभाव संसारी आहे. कीर्तन कसं झालं याच्याकडे लक्ष नाही. आणि महाराज स्वतःच्या गावाचा स्वाभिमान असतो, पण माझ्या गावातले कीर्तन मी बंद केले. का बंद केले हे असं चित्र दिसत नाही. माझं गाव खूप मोठं आहे तुमच्या गावापेक्षा, खूप मोठा आहे. तुमच्यावर केदाजी महाराजांची कृपा आहे. तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने विशेष करून तरुण पोरं तरुण मुली कीर्तना करता बसलेले आहेत. हे सगळे डीजे वाले आहेत नाही तर हे त्याच्यातच गुंग आहेत हे. पण आज तुम्ही इथे येताना हे तुमचं भाग्य आहे. मी गावामध्ये तारीख देणं बंद केलं. मी थोडा हेकड माणूस आहे. तुम्हाला जर कदर नाही ना त्या गोष्टीची, तर मग मी तुमचे कदर करत नाही, मी तुमचा आदर करत नाही. तुम्ही किती चादर पसरा. महाराजांनी सुद्धा सांगितलं, क्रोधी अविश्वास इतिहासी बोध. कशाला आपली वाणी विनाकारण व्यर्थ घालवायची? तुम्ही इतकं शांत चित्ताने ऐकता, परमार्थ करण्याकरता तुमच्या अंतःकरणामध्ये आतुरता असेल तर त्यांना ती विनाकारण कोसमी. मग ते शेवटी बोलले म्हणजे मी तुमच्या सारखा असमाधानी नाही. हे का सुचलं? परमार्थ समाधानासाठी असतो, परमार्थ शांतीसाठी असतो. भगवद्गीतेतलं सूत्र आहे, अशांतस्य कृतम सुखम. जो अशांत आहे त्याला कोणतं सुख आहे? कोणतं सुख आहे? आणि सगळे लोक अशांत आहेत म्हणून त्यांच्या अंतःकरणामध्ये सुख नाही. आणि ते शांती कशात शोधतात? प्रपंचात. आता त्या प्रपंचात शांती नाहीच ना.
रामाचा बाप दशरथाचं चरित्र तुम्ही ऐकलं असेल. त्या रामाच्या बापाचा संसार चांगला नाही झाला तर तुमचा कुठून होईल? कुठून होईल? आणि हे जे तुम्हाला प्रलोभन दाखवलं जाते का तुम्ही केदारजी महाराजांच्या पुढे नतमस्तक व्हा म्हणजे मग तुमचे लेकरं बाळ चांगले होतील, हे प्रलोभन आहे. असं घडत नसते. ज्यांचे अभंग ऐकून आम्ही परमार्थ करतो ते तुकोबाराय सांगतात, देवाची ते प्राप्ती आले ज्याच्या घरा त्याच्या पडेची संसाराची, त्याच्या पडेची संसाराची, त्याच्या पडेची संसाराची. देवाची ते प्राप्ती आले ज्याच्या घरा त्याच्या पडेची संसाराची, त्याच्या पडेची देवाची ते खून आल्या ज्याच्या घरा त्याच्याकडे चिरा संसार. तुकोबारांनी परमार्थ केल्यानंतर काय झालं? श्रीमंती वाढली का कमी झाली? बायको मेली का जगली? पोरग मेलं का जगलं? आणि अजूनही बरेच लोक डंगरे झाले पण म्हणजे देवाची कृपा आहे. काय कृपा आहे? ही कृपा असते, ही प्रारब्ध आहे. हे प्रारब्ध आहे. ज्यांच्या सोबत तुमचा या जन्मामध्ये संबंध आहे तो संबंध नित्य नाही आहे. संबंध आहे आपल्या पंढरीनाथासोबत. ते आमचे इंद्रेशजी महाराज सुंदर भजन गातात. हम तुम्हारे है प्रभु जी तुम हमारे हो, हम तुम्हारे ही रहेंगे हे मेरे प्रियतम. हम तुम्हारे हैं प्रभु जी तुम हमारे हो, तुम हमारे ही रहोगे हे मेरे प्रियतम. हे त्यांनी म्हटलं म्हणून गोड वाटते. आम्ही पहिलेच म्हटलेलं आहे, देव माझा मी देवाचा. आणि त्याच्यावरून ते राधाकृष्ण महाराजांनी प्रसिद्ध भजन म्हटलं, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. महाराज तुकोबा यांचे शब्द आम्ही माझ्या खिशातलं सांगत नाही. प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही एकही निधानी न पडे हाती. मला बरेच लोक सल्ले देतात, महाराज कीर्तनही करायचं होतं, नोकरी काय सोडली. पैसे पैसे पैसे. माणूस पैशानं मोठा होत नसतो. प्रपंचामधल्या मोठ्यापणाचं सगळ्यात मोठं लक्षण म्हणजे पैसे. आणि साधू संत म्हणतात, सोने रुपये आम्हा मूर्ती, सोने रुपये सोने रुपये सोने रुपये
ज्याच्यामुळं आम्ही स्वतःला मोठे समजतो. कोण मोठा, कोण मोठा? धनवंताला जी सर्व मान्यता आहे. आज तर अडचण अशी आहे की महाराज आहे कोणता मोठा, कोणता मोठा? महाराज गाडी घेऊन आलो तर महाराज मोठा असते, याच्यामुळे गाडी घ्यायला लागली. महाराज कीर्तनानं मोठा होत नाही, महाराज ज्ञानानं मोठा होत नाही. महाराज कोणता मोठा? जो जास्त पाकिट घेतो तो मोठा. या तुमच्या अज्ञानावर तर बऱ्याच जणांची दुकानं चांगले चालतात, आणि आम्हाला त्याचा अभिमान, आम्ही त्याला आणलं, बसवा उरावर. मी टीका करतो अशातला अर्थ नाही. तुम्ही कीर्तनाचे पैसे देऊ शकत नाही. तुम्ही कीर्तनाचे पैसे, कीर्तनाला पैशात मोजणारे दोघही जण बदमाश आहेत. कीर्तनाला पैशामध्ये मोजणारे. महाराज लोकांची काय परिस्थिती आली हो, आम्हाला कधी कधी चिंता वाटते. त्या मूर्तीच्या बोलपाशी एक गाव आहे, तिथचा मला फोन आला होता. महाराज म्हणे तुमचा रेट किती आहे? खरंच असाच म्हणे, ते रेट किती आहे म्हणजे तुमचा? तू समजतं काय आम्हाला? हे काय बोलायची भाषा आहे? रेट कोणाला विचारत असता? तुम्ही हसले म्हणजे लक्षात आलं माझ्या. म्हणजे आम्ही स्वतःला इतकं हलकं करून टाकावं नाही. महाराज मी हसवण्याकरता किंवा तुमचं मनोरंजन करण्याकरता सांगत नाही. मी काही जोकर नाही आहे. मी आजही केजाजी महाराजांच्या पुढे अभिमानानं सांगतो, आम्ही आमच्या कीर्तनाचं स्टेटस जपलं. आम्ही बाजारूपणा येऊ दिला नाही त्याच्यामध्ये. मी कशासाठी सांगतोय? पैशामध्ये मोज. बरं जाऊ द्या, तुमचं पैशावर इतकं प्रेम आहे, पैशाचं तुमच्यावर प्रेम आहे का? तुम्ही मला जे काही द्याल ते पुढच्या वर्षीपर्यंत राहील का माझ्यापाशी? पुढच्या वर्षी काय रे, आत्ता पेट्रोल टाकतात जातेवर त्याचं प्रेम आहे का तुमच्यावर? ते कोणापाशी जाईल बरं, त्याच्यापाशी स्थिर आहे का? अजून एक वेगळं बोलू. ज्याच्या करता आम्ही जीवन खपवतो, आम्हाला असं वाटते त्याच्यावर आमची मालकी आहे. तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही त्याचे गुलाम आहे. तुम्ही त्याचे गुलाम आहे. माणूस अशा हलक्या वस्तूचा गुलाम नाही झाला पाहिजे. जे कुटुंबाची सेवा करत असतात, तुम्ही कुटुंबाचे मालक आहे की गुलाम आहे? संसार ते इतका गोड आहे, त्याच्यामध्ये मालक म्हटलं जाते, नौकर बनवलं जाते. कोणत्याही बाईला जर घरी माणूस असला तर ती काय म्हणते, हे आमचे मालक. आणि चहाले साखर नाही राहत तर म्हणते, हे थैली घ्यान बाजारात जा. मालक बनवून नौकर केलं जाते, याचंच नाव संसार आहे. तुम्ही पोराला जन्माला घालता, त्या पोराला तुम्हाला सांभाळावं लागते. कधीपर्यंत? तो मोठा काय म्हातारा झाला तरी सांभाळावा लागतो. माझी आई आत्ताही मला म्हणत होती, अरे तू कीर्तनालयाचा गेला पण तुझी तब्येत चांगली नाही, गोळी वगैरे नेली का? ती आईचं अंतकरण आहे म्हणून ती बोलली. आज मी तिला सांभाळलं पाहिजे का तिनं मला सांभाळलं पाहिजे? संसारामध्ये ज्याच्यावर तुम्ही मोह करता, ज्याच्यावर तुम्ही अधिकार गाजवता, तो तुम्हाला सांभाळत नाही, तुम्हाला त्याला सांभाळावं लागतं. पैशाला तुम्ही सांभाळता का? पैसा शांत असतो, तुम्हीच झोपत नाही. श्रीमंत लोक झोपत, पैसा शांत आहे, त्याला माहिती आपण काय नव्हतं, आपण उद्या दुसरी. तो तुमच्यावर प्रेम करत नाही, तुम्ही देवावर प्रेम करा, देव तुमच्यावर प्रेम करतो. आणि देव तुमच्यावर प्रेम करतो म्हणूनच तुम्ही इथं बसलेले आहे. देव असा म्हणत नाही का ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे फक्त मी त्यालाच पोचतो, नाही. देव असा म्हणत नाही का जो पंढरपूरला येतो मी त्याच्यावरच कृपा करतो, नाही. केजाजी महाराज असं म्हणत नाही का मी फक्त त्याचंच चांगलं करतो जो कीर्तनाला येतो, नाही. संत देव असं करत नाहीत, म्हणून ते आपले आहेत खरे. ते खरे आपले आहेत. हे सोनेरूपी मूर्ती के समान. याच्याकरता सगळ्यात मोठं उदाहरण तर हनुमंतरायाचं. सांगू का 5 मिनिट?
फार सुंदर उदाहरण आहे. सगळं युद्ध झालं आणि युद्ध झाल्यानंतर सीता मातेला आणलं आणि सगळ्यांना काही ना काही दिलं. हनुमंतरायाला काहीच नाही. मग सगळ्यात मोठं काम कोणी केलं आणि सगळ्यात मोठं जे करते ना त्याच्याकडे दुर्लक्ष असते सगळ्यांचं. हे वैशिष्ट्य आहे. हनुमंतरायाला भेटलं तेल, ते अजूनही सर्व शनिवारच्या दिवशी. विभीषण को लंका मिली, राम को अयोध्या मिली, भरत को भाई मिला, कौशल्या को बेटा मिला, सबको कुछ ना कुछ मिला. हनुमानजीला काय भेटलं? मग सीता माता बिचारी मातृ हृदय आहे आणि तिचं आणि हनुमंताचं नातंही ते आहे. रामदूत मै मातु जानकी, सत्य शपथ करुणा निधान की. तू आई आहे, मी तुझा पोरगा आहे. आणि ते नातं जपलं सीता मातेनं. आणि सीता माता म्हणू लागली हनुमंताला काहीच दिलं नाही. रामाला वाटलं तुला जे द्यायचं दे ना, तू राणी आहे ना, तुम्ही तू जे देशील ते तुझ्यामध्ये मी तयार आहे. तिच्या गळ्यामध्ये एक मोत्याची माळ होती. ती मोत्याची माळ काढली आणि मोत्याची माळ काढून ती हनुमंतरायाकडे दिली. ती हनुमंतरायाकडे दिली आणि हनुमंतरायानं ती माळ घेतली. पाहू लागली अशी, काही दिसत नव्हतं, काही दिसत नव्हतं. शेवटी हनुमंतरायानं दातानं मोती तोडायला सुरुवात केली. दातानं मोती तोडायला सुरुवात केली. सीता म्हणू लागली अरे अरे हनुमंत काय करतोय? हनुमंता काय करतोय? म्हणे आई हे काय दिलं तुम्हाला? अरे म्हणे मोती आहे. तू काय करतो? तू का फोडतो? म्हणे याच्यात राम दिसत नाही. ज्याच्यात राम दिसत नाही ते माझ्या काय कामाचं? सीता म्हणाली का रे हनुमंता, इतक्या चांगला चांगला बोलून राहिला, कथा तू चांगली करतो मला माहित आहे, पण माझ्या पुढं त्या मोत्यामध्ये राम नाही असं तू म्हणतो, तुझ्यात राम आहे का? म्हणे आई का नाही? आणि तेव्हाच छाती फाडली. प्रणव पवन कुमार, खलबन पावक ज्ञानभर, जासू हृदय आगार, बसही राम सरचा पधर. मीराबाई का भक्त ठरली? पायोजी मैने राम रतन धन पायो, पायोजी मैने राम रतन धन पायो, पायोजी मैने राम रतन धन पायो, पायोजी मैने राम रतन धन पायो. सगळ्या संतांची भावना हीच आहे. तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराय तुमच्या दृष्टीनं धन काय आहे? जोडीनं ते आता देवाचे चरण, जोडीनं ते आता देवाचे चरण, जोडीनं ते आता देवाचे चरण, जोडीनं ते आता देवाचे चरण. अविनाश धन परमार्थ, अविनाश धन परमार्थ, जोडीनं ते आता देवाचे चरण, जोडीनं ते आता देवाचे. अविनाश धन परमार्थ, जोडीनं ते आता देवाचे चरण, जोडीनं ते आता देवाचे चरण. राम नाम हेच आमच्यासाठी काय आहे? राम नाम के हीरे मोती मैं बिखराऊ गली गली. म्हणण्यासारखं बरंच आहे, पण घड्याळाकडे लक्ष दिलं पाहिजे. आज बऱ्याच लोकांनी घड्याळाकडे लक्ष दिलं नाही. बऱ्याच लोकांना कळलं नाही. ज्यांना नाही कळलं त्यांना 19 तारखेला महाप्रसाद आहे. असो, ऐका, आम्हाला काय आवडते? सोने रूपे आम्हा मूर्ती के समान, माणिक पाषाण खडे जैसे. आणि सगळ्यात मोठं जे
सगळ्यांना आकृष्ट करते, पण ते विषय वाचना आमच्या करता कसा आहे अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे तैसा दिसती तुका म्हणे तैसा दिसती Bye.
मनी